सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी आंबा उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक, अर्थ सहवित्त, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग व प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आंबा उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं। या प्रशिक्षणामध्ये डॉक्टर भगवान कापसे यांनी निर्यातक्षम आंबा लागवड आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर, हेमंत जगताप यांनी आंबा प्रक्रिया उद्योग या विषयावर, KB एक्सपोर्ट फलटणचे डॉक्टर निलेश मोरे यांनी आंबा निर्यात कृषी पद्धती या विषयावर, मॅग्नेट प्रकल्पाच्या दीपमाला खनके यांनी लिंग समानता आणि सामाजिक समावेशक या विषयावर, तसंच पंढरपूर तालुक्यातील चळे येथील प्रगतशील शेतकरी वासुदेव गायकवाड यांनी केसर आंबा प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था या विषयावर शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केलं। यावेळी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक डॉक्टर KB खोत यांची प्रमुख उपस्थिती होती। 1990 ला पवार साहेब CM असताना त्यांनी फळबाग लागवड योजना, सरकारी फळबाग लागवड योजना डिक्लेअर केली पुण्याला। मी त्या कार्यक्रमाला होतो। तोपर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान ह्या भानगडीत कुठलंच नव्हते। या फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान त्यांनी त्यावेळेस डिक्लेअर केलं। त्यावेळेस आंबा लागवडी सुद्धा अनुदान होतं। आता हे अनुदान द्यायचं तर आंबा लागवड कशी करायची? लागवड करायला कलम कुठे? आपल्याकडे कलमच नव्हतं। आम्ही विद्यापीठातली मंडळी, मी मराठवाडा कृषी विद्यापीठात होतो, आम्ही ठोक डिक्लेअर करून टाकलं, कोळी लावा, कोळी लावा। 10 बाय 10 मीटर अंतर होतं। 10 बाय 10 मीटर राज्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आशियन डेव्हलपमेंट बँक आणि भारत सरकार यांच्या विद्यमाने आयोजित केलेला आहे। त्यामध्ये 700 कोटी रुपये हे आशियन डेव्हलपमेंट बँक आणि 300 कोटी रुपये भारत सरकार अशा दोघी मिळून हा कार्यक्रम इथं राबवला जातो। आणि त्यामध्ये त्यांनी ह्या राज्यातली 13 पिकं निवडलेली आहेत की ह्या 13 पिकांना भविष्यात पुढच्या 50 वर्षात खूप मोठी डिमांड देशांतर्गत व देशाच्या बाहेर येऊ शकते। असे 13 पिकांची निवड केली आहे, त्यामध्ये आंबा एक पीक आहे। रोटरी क्लब ही जी संस्था आहे, जरी क्लब म्हणल्यानंतर त्याला एक वेगळं स्वरूप लोकांच्या डोक्यात येतं की हे म्हणजे सगळे समाजातले उच्चभ्रू आणि सगळे एकत्र येऊन थोडंसं पार्टी कल्चर असतं किंवा असं, पण असं नाहीये। तर रोटरी क्लब, रोटरी इंटरनॅशनल ही जी संस्था आहे ती वेगवेगळ्या 7 एव्हेन्यूज मध्ये काम करते। 7 आम्ही एरियाज ऑफ फोकस म्हणतो त्याला। आणि त्या 7 एरियाज मध्ये सगळ्यात महत्वाचा जो जे काही विभाग आहे, तर त्यात एक आहे बेसिक एज्युकेशन, एक आहे हेल्थ, एक आहे पर्यावरण, एक आहे कम्युनिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यानंतर जागतिक शांतता, वॉटर मॅनेजमेंट, असे वेगवेगळे 7 आमचे एव्हेन्यूज आहेत। आणि या 7 एव्हेन्यूज मध्ये इथे खूप सारा ओव्हरलॅप किंवा जिथे आपण म्हणतो आपण पर्यावरणावरती आपण सगळे अवलंबून आहोत। कम्युनिटी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही जी आहे ही मग तो शेतकरी असू दे, तो एखादा उत्पादक असू दे, तो डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, त्या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी जे काही करता येईल, जे काही रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्हाला करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो। भारतात 12,000 मेट्रिक टन पर्यंत आंबा निर्यात प्रामुख्याने सौदीला, UAEला आणि EU कंट्रीजला, म्हणजे युरोपाला बऱ्यापैकी होतो। कतार, ओमान याला सध्या हा UK, USA ला होतो। तर या देशाला निर्यात करताना काय प्रिरिक्विजिट केली पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे याची माहिती देखील अशा प्रशिक्षणामध्ये घ्यावी असं मी पण तुम्हाला आवाहन करेन।
देशात जवळजवळ 21 लाख हेक्टर जमिनीवरती हा आंबा म्हणजे लागवड पण होती आणि 20 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनात प्रमुख राज्य आहे महाराष्ट्र. 506 राज्य पण महत्वाची इतरही राज्य जी आहेत UP आहे, तेलंगणा, बिहार, कर्नाटक आहेत. ज्यांनी लागवड करायची अजून म्हणजे आणखी गाडीत बसायचे त्यांना फार स्कोप आहे, पण ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांना मग गाडीत बसल्यानंतर बरोडे साहेब पुढे एक स्टेशन जसं पुढे जाईल तसं लक्षात आहे आपली काहीतरी बाहेर झाली चुकलं काहीतरी लक्षात आहे. तर त्यांच्यासाठी कार्यशाळा फार महत्वाची आहे. आंबा चांगलं पीक आहे. निश्चितपणे प्रत्येक पिकाच्या वेगवेगळ्या खोडी असतात, अडचणी असतात. हे मी नेहमी आमच्या मित्रांना सांगत असतो की आपण शेती करतो म्हणजे कुस्ती धरतो शेतीसोबत आणि त्या कुस्ती धरत असताना धरण्यापूर्वीच आपल्याला विचार केला पाहिजे. बरोबर साहेब, कुस्ती धरायची का नाही धरलेली परवडते, पण एकदा जर धरली तर मात्र पुन्हा आपल्याला तिथं आपल्याला जिंकायचं. अशा पद्धतीने जर धरली तर तुम्ही जिंकणार, नाही तर 99% शेतकरी हारणार. आता आंबा पीक कसं वाढवायचं किंवा त्यामध्ये काय काय प्रॅक्टिसेस करायची याच्याविषयी आपले सर डिटेलमध्ये माहिती सांगतील. पण आंबा उत्पादन केल्यानंतर तो उत्पादन पश्चात म्हणजे एक्सपोर्ट करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी आपण डिटेल माहिती इथं बघणार आहोत. आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे आता शेती तर चालू आहे पण बऱ्यापैकी शेती जी आहे ती केमिकल वरती चालू आहे. म्हणजे बरेच आपण सिंथेटिक मॉलिक्यूल वापरतो की एक्सपोर्ट करताना त्याच्यामुळे बरेच सॅम्पल रिजेक्ट केले जातात. तर ही काळजी लक्षात घेता, कारण KB एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही बऱ्याच प्रकारची व्हेजिटेबल एक्सपोर्ट करते. तर आपण व्हेजिटेबल एक्सपोर्ट करताना बरेच सारे प्रॉब्लेम आपल्याला येत होते. तर ते टॅकल करण्यासाठी आपण दुसरी एक संस्था ओपन केली. त्या कंपनीचं नाव आहे KB बायोऑर्गॅनिक्स.